नमस्कार मंडळी, आय एम शुअर आजच्या या डिशने सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटेल। आज आपण बनवणार आहोत सर्वांची फेवरेट दाबेली। पॅन मध्ये तेल टाकून झाल्यावर यामध्ये आपण ऍड करणार आहोत हळद, काश्मीरी लाल पावडर, धणे पावडर, जिरा पावडर आणि दाबेली मसाला। मिक्स करून यामध्ये ऍड करणार आहोत गोड चटणी आणि पाणी। एक उकळ काढून घेतल्यावर आपण ऍड करणार आहोत साखर। सर्व एकत्र छान मिसळून घेऊन त्यानंतर आपण ऍड करणार आहोत उकडून कुस्करून घेतलेले बटाटे। सर्व एकत्र छान शिजवून घ्यायचं आणि लक्षात ठेवा त्यामध्ये कोणतेही लम्स राहता कामा नये। मीठ चवीनुसार। घट्ट होईपर्यंत कंटिन्यू शिजवून घ्यायचं। त्यानंतर थोडं थोडं थंड होऊन प्लेट मध्ये स्प्रेड करून घ्यायचं। यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक शेव, द्राक्ष, मसाला शेंगदाणे, बारीक कापलेली कोथिंबीर आणि ऑफ कोर्स लाल लाल डाळिंबाचे दाणे। आता पावाला कापून यामध्ये आपण लावणार आहोत गोड चटणी आणि त्याला लावणार आहोत दाबेलीचं सारण। थोडे मसाला पीनट्स, डाळिंबाचे दाणे, बारीक चिरलेला कांदा आणि गार्लिक। एक्स्ट्रा मसाला कोणाला नाही आवडत साइडला लावू मसाला पीनट, बारीक शेव, त्यावर टाकायचे बटर आणि दाबेलीला मस्त दोन्ही साइडने खरपूस भाजून घेऊ। साइडला मस्त कांदा, वरून शेव आणि वरून कोथिंबीर भुरभुरून सर्व्ह करू चटपटीत दाबेली।